नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण एका रिक्षावाल्याची आणि एका ताईंची हृदयस्पर्शी कथा ऐकणार आहोत व त्याच्यातून आपल्याला काहीतरी बोध घ्यायचा आहे. काल मी एका रिक्षावाल्या भैयाला विचारलं, तुम्हाला मुलं आहेत, मग माझ्याकडचे काही लहान मुलांचे जुने कपडे तुम्हाला दिले तर चालेल का? काल मी जेव्हा रिक्षाने घरी येत होते तेव्हा तो म्हणाला, हो मॅम. मग मी त्याला घरात येऊन सोफ्यावर बसण्यास सांगितले आणि मी कपडे आणायला आत गेले. मी कपडे घेऊन आल्यावर माझ्या लक्षात आले की हा अजूनपर्यंत बाहेरच आहे. मग मी त्याला म्हणाले, भैया आत या, सोफ्यावर बसा आणि याच्यातील कोणते कपडे तुमच्या मुलांकरता चांगले आहेत ते बघा. तो कापत कापत सोफ्यावर बसला. बहुतेक त्याला ताप असावा. मी त्या क्षणी म्हणाले, भैया तुम्हाला थंडी वाजत आहे का? मी तुम्हाला चहा बनवून देते, ते तुम्ही प्या. हे ऐकून त्याच्या डोळ्यातून पाणी आले व तो म्हणाला, नको मॅम. मी तरुणपणापासूनच रिक्षा चालवत आहे. मी आतापर्यंत तुमच्यासारख्या कोणत्याच व्यक्तीला भेटलो नाही की जी आम्हाला इतका मान सन्मान देईल. तुम्ही जे कपडे दिलेत ना ते आम्ही रोज नाही घालत. ते कपडे आम्ही सणावाराला कधीतरी आणि कार्यक्रमाला घालतो. मी 2 आठवड्यात घरी जाणार आहे आणि हे कपडे माझी मुलं घालतील. मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो मॅडम. तर अशा प्रकारे हे वाक्य ऐकताच माझं हृदय भरून आलं आणि माझ्या मनात विचार आला, मंदिर, मस्जिद, चर्च किंवा गुरुद्वारातील जीव नसलेल्या दगडांना दान करण्यापेक्षा अशा जिवंत व्यक्तीला मदत करण्यात काय वाईट आहे? बरोबर ना मित्रांनो? तर तुमचं काय मत आहे ते नक्की कळवा. कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तसंच लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला प्रतिसाद द्या. धन्यवाद.